आज आपण बनवणार डाळ बट्टी। टोपामध्ये थोडीशी डाळ घेतली, त्याला आपण मस्त धुवून घेऊ। धुवून नंतर मग त्याला 2-3 वेळेस धुवून डाळ धुवून घेऊ आणि कुकरमध्ये टाकू शिजायला। कुकरमध्ये टाकून थोडंसं पाणी, अंदाजाने हळद, मीठ, त्याला झाकून कुकरमध्ये आपण ठेवू गॅसवर आणि त्याला 2-3 शिट्ट्या येऊस्तर ठेवू। नंतर डाळ बघा आपली छान शिजली आहे, तिला मिक्स करून घेऊ, मस्त घोटून घेऊ। नंतर पाणी टाकून जसं जेवढे आपल्याला पाहिजे, घट्ट पतली, त्या हिशोबाने पाणी टाकून घ्यायचं। नंतर देऊ आपण डाळीला फोडणी। 2 चमचे तेल, थोडीशी राई, जिरा, लसूण, कढीपत्ता आणि मिरची पावडर, हळद, आणि डाळ टाकून मिक्स केलेली डाळ त्याच्यात मिक्स करायची। थोडासा गरम मसाला वरतून टाकायचा। नंतर मिक्स करायची आणि चांगली उकळी येऊस्तर ठेवायची। उकळी आली की टाकायची थोडीशी कोथिंबीर, मस्त त्याला 5 मिनिटं शिजू द्यायचं व्यवस्थित। झाली आपली डाळ तयार। आता आपण बट्ट्या बनवण्यासाठी 2 वाट्या पीठ, थोडासा रवा, थोडीशी हळद, थोडंसं मीठ चवीनुसार आणि थोडासा ओवा, याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। थोडंसं बेसन पीठ पण टाकायचं त्याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं चांगलं। नंतर थोडंसं तेल टाकायचं, त्याला देखील मिक्स करून घ्यायचं चांगलं। नंतर पाणी टाकायचं। पाणी टाकून आपल्याला जसं पाहिजे तसं, म्हणजे चपातीसारखंच पण जास्त घट्ट नाही, पतलं नाही करायचं, मीडियम ठेवायचं। नंतर त्याचे गोळे करायचे असे छोटे छोटे, जसे आपल्याला पाहिजे त्या हिशोबाने। हे असे सगळे बनवून घ्यायचे। तोपर्यंत इकडे पाणी उकळायला ठेवलं होतं मी, आणि त्या उकळलेल्या पाण्यामध्ये हे गोळे आपल्याला सोडायचे डाळबट्टीचे। त्याला झाकून ठेवून 15-20 मिनिटं चांगले उकळून घ्यायचे आणि मग काढून असे कापून घ्यायचे। सगळे असे थोडेसे थंड झाले की सगळे असे कापून घ्यायचे। नंतर कढईत तेल ठेवलं, तेल चांगलं गरम झालं की मस्त आपण हे बट्टे तळून घेऊ। मस्त जास्त हाय फ्लेमवर मस्त आपल्या बट्ट्या रेडी।